बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. आज जरांगे पाटलांची जालन्यातली सभा आपण सर्वांनी ऐकली असाल. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या समाजकारणातलं एक उभरतं नाव, एक प्रकाशमय तारा, मराठ्यांचा ढाण्या वाघ. या जरांगे पाटलांच्या त्या जालन्यातल्या सभेच्या प्रत्येक शब्दाला मी अतिशय बारीकीने ऐकत होतो. अगदी कान लावून म्हटलं तरीही चालेल. जरांगे पाटील आज जालन्यातनं नेमकं समाजाला, कारण लाखोंचा जनसमुदाय तिथे उसळला होता, नेमकं समाजाला काय संबोधन करतायत, नेमकं काय मार्गदर्शन करतायत, नेमका कुठला संदेश देतायत मी ऐकत होतो. जरांगे पाटलांनी उद्गारलेला प्रत्येक शब्द त्याची फोड मी इथे तुमच्या सर्वांसमोर करून देणार आहे. तुम्हाला बरेचसे शब्द विनोदाचा भाग वाटले असतील, पण तो विनोद नव्हता. मराठ्यांना तो विनोद नव्हता. त्यातले बरेचसे शब्द मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन येईलच, पण त्याआधी मला काही गोष्टी इथे स्पष्ट करायच्या आहेत. इथे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावायचा जे कोणी प्रयत्न करतायत तो प्रयत्न थांबवावा. इथे नेत्यांची भांडणं एक वेळ समजू शकतो, पण समाजामध्ये जर भांडणं लागली तर ती भांडणं मात्र दूरगामी परिणाम करून जातील. नेते आज नाही तर उद्या गोड होऊन जातील, पण समाज एकदा का दुखावला तर ते दुखणं काही समाजाचं बरं होत नसतं. हे परिणाम पुढच्या पिढ्या चालू राहतील आणि हे मात्र आरक्षणापेक्षाही समाजाचं जास्त घातक नुकसान करून जाईल दोन्ही बाजूंनी. मी ओबीसी आणि मराठा दोनही नेत्यांना ह्या गोष्टी सांगतोय, कारण तुमच्या भांडणामध्ये किंवा तुमच्या राजकारणामध्ये, या ओबीसींच्या आणि मराठ्यांच्या राजकारणामध्ये समाजाचं मात्र नुकसान होऊन जाईल. जी एकमेकांमध्ये तेढ तयार होईल ना, तेढ, मानसिक तेढ म्हणू शकता तुम्ही, सामाजिक तेढ म्हणू शकता, जी आरक्षणापेक्षाही भयानक आहे, आरक्षणाच्या फायद्यांपेक्षाही ही तेढ भयानक आहे. कदाचित तुम्हाला किती कळतंय मी काय सांगतो याचं, तुम्हाला किती अन्वय कळतो, अन्वयार्थ कळतोय मला माहित नाही, पण लक्षात घ्या, भविष्यामध्ये ज्यावेळेस हे दोन विद्यार्थी ओबीसी असतील, मराठा असतील, जर आपल्या आपल्या बाकावर बसले, एकाच शाळेमध्ये एका बाकावर बसले, तर त्यांच्यामध्ये ती एकमेकांविषयी असूया, तेढ असू नये. त्यांनी एकमेकांना जातीने विचारू नये, तू कुठल्या जातीचा आणि तू कुठल्या जातीचा, कारण आजवर महाराष्ट्रामध्ये जातींमध्ये विद्यार्थी एकमेकांना कधी बोलवत नव्हते, जातीपातींमध्ये एकमेकांना विचारत नव्हते. तुम्ही लक्षात घ्या, मग धनगर असो, ओबीसी असो, लिंगायत असो, मराठा असो, कुठल्याही मुक्त जाती असो, विमुक्त जाती असो, भटक्या विमुक्त जाती असो, आदिवासी असो, कधीही कुणी कुणाला विचारलं नाही तू कुठल्या जातीचा आणि तू कुठल्या जातीचा. अशा प्रकारची एक स्पर्धा महाराष्ट्रामध्ये लागू नये एवढंच काही ते. या सगळ्यातून आम्हाला या आरक्षणाच्याही पलीकडे जाऊन काहीतरी पाहायचंय. एक असा महाराष्ट्र पाहायचा आहे जिथे जातीपातींच्या पलीकडे. बघा, शेवटी आपण हे सगळं कशासाठी करतो? आपल्या भविष्यातल्या पिढ्यांसाठीच करतो ना. त्याच भविष्यातल्या पिढ्या जर एकमेकांना हिणवू लागल्या तर आपण काय मिळवलं? हा एक साधासा प्रश्न सर्वच नेत्यांनी, मी कुणालाही म्हणणार नाही, पण सर्वच नेत्यांनी आपल्याला विचारावा, स्वतःच्या अंतर्मनाला विचारावा. आणि आपण हे सगळं केल्यानंतर जे काही साध्य होईल, मग त्याच्यात छगन भुजबळांची विखारी विधानं देखील असोत. कारण मला माझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा माझ्या मनाप्रमाणे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद मला कुठे दिसतच नाही. कारण जर प्रवर्ग ओबीसी असेल आणि त्याच्यामध्ये सध्या समजा 16% आरक्षण असेल, भविष्यात या 16%ला आपण 32% करू, जे काही असेल ते मला माहित नाही. आज कदाचित ते नसेल, पण भविष्यात कदाचित ती तडजोड होऊन जाईल. पण आज झालेले हे दुष्परिणाम, हे मनामध्ये आलेले वितुष्ट, हे मात्र भविष्यात सोडवले जाणार नाही. भविष्यात हे वितुष्ट कमी होण्यापेक्षा वाढतच जातील, एवढंच मला इथे वाटतं. आज एका गोष्टीच्या फायद्यासाठी आपण 10 गोष्टींचं जर नुकसान करत असू तर हा फायद्याचा सौदा नाही. माझ्या मताप्रमाणे हा फायद्याचा सौदा नाही. ओबीसींच्या नेत्यांनी ज्या प्रकारे जी विधानं चालू आहे, चितवायची भाषा चालू आहे, या सगळ्या भाषा, कारण शेवटी या नेत्यांचं आपसामध्ये खोक्यांमध्ये सगळं होऊन संपत असतं. लक्षात घ्या, मला काय सांगायचंय, विशेषतः जे पदांवर आहेत, जे आमदारकी आणि खासदारक्या भोगतायत, त्यांचं आपसामध्ये सगळं काही होत असतं. हे तुम्ही सर्वजण पाहताय आणि महाराष्ट्र याचं देशामध्ये घाणेरडं उदाहरण बनलेलं आहे. पण हे सर्वसामान्य आपण आहोत. तुम्ही ओबीसी बांधव, मराठा बांधव, धनगर बांधव, हे सारेच्या सारे बांधव एकाच ठिकाणी, एकाच छताखाली गुण्या गोविंदाने राहत आहेत. सर्वच, अगदी गावागावांमध्ये तुम्ही पहा, आजवर गावागावांमध्ये अशा प्रकारची तेढ, अशा प्रकारची भांडणं कधी लागत नव्हती, जी आता लागायला सुरुवात झालेली आहे.
मला का कुणास ठाऊक मराठा आरक्षणाला एक प्रकारची ढाल बनवून हे जे बाकीचे नेते आहेत, विशेषतः हे नारायण राणेंसारखे, हे रामदास कदमांसारखे, हे दानवेंसारखे, हे बीडमधल्या मुंडेंसारखे, हे नारायण कुचेंसारखे, हे अतुल सावेंसारखे, ही सगळी जी काही मंडळी जी मंडळी त्या आरक्षण आंदोलनाला संपवण्यासाठी एक मध्यस्थ म्हणून त्यावेळेस गेली होती, त्या साऱ्या मंडळींकडे पाहिलं तर मला भविष्यात एका घाणेरड्या राजकारणाचा वास येतोय. जरांगे पाटील, आपण समजूतदार आहात, आपण समजदार आहात, यांच्या मनातलं घाणेरडं राजकारण तुम्ही ओळखत देखील आहात. कारण आजच्या त्या सभेमध्ये आज तुम्ही बऱ्याच जणांचा समाचार घेतलेला आहे, मी पाहिलात तो. आणि ज्या प्रकारे तुम्ही एकही अराजकीय स्टेटमेंट न काढता तुम्ही ज्या प्रकारे फक्त नेत्याला टार्गेट करत होतात, तुम्ही कुठेही समाजाला टार्गेट केला नाही, तुम्ही कुठेही ओबीसी समाजाला एक शब्दही वितुष्टाने बोलला नाही, पण ज्या प्रकारे या टघ्या नेत्यांना तुम्ही टार्गेट केला, त्याच्यातच मला कळालं मराठ्यांची बाजू घेणारा किंवा मराठ्यांची बाजू सावरणारा नेता अतिशय संयमी आहे. आणि अभिमान वाटला जरांगे पाटील, मला तुमचा अभिमान देखील वाटला. काय म्हणाले जरांगे पाटील, तुम्ही ऐकूयात. बघा, जरांगे पाटलांनी सुरुवात ज्यावेळेस केली त्यांनी सांगितलं आम्हाला मुंबईला यायचंय. म्हणजे ज्या प्रकारचं मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे, जर अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या नाहीत तर आम्हाला मुंबईला यावं लागेल. पण त्यांनी ज्या गोष्टींची उदाहरणं दिली, बऱ्याच जणांना ती विनोदी वाटली. ती उदाहरणं ऐका. विमानतळ बघायचंय, आम्हाला विमानं बघायची, आम्हाला समुद्र बघायचंय, कशी बिस्किटं बनतात ते पाहायचंय, ताज हॉटेल काय आहे ते पाहायचंय, शेअर मार्केट आणि शेअर मार्केटचा तो बैल देखील त्यांनी उद्गारला, तो पाहायचाय. त्यांनी अजून सांगितलं त्या जपानच्या कंपन्या पाहायच्यात, नोटा छापायच्या मशिनी पाहायच्यात, आणि कुठला मंत्री कुठल्या गाद्यांवर झोपतो ते देखील पाहायचंय. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. समस्त सकल मराठा बांधवांनी याचा अर्थ लक्षात घ्या. आजवर मराठ्यांच्या पिढ्या कधी विमानतळांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. जर 100% मराठ्यांच्या पिढ्या जर तुम्ही काढल्या तर त्यातल्या जवळपास 80-85% कधी विमानतळ नावाचा प्रकार पाहिलेला नाही. आणि ही सत्य आहे, कटू आहे पण ही सत्य आहे. जरांगे पाटलांनी अतिशय योग्य वर्णन केलं, आम्हाला पाहू द्यात ती विमानतळ. कारण विमान पाहणं हा त्याचा उद्देश नाही, पण आमच्या पिढ्या किती मागास राहिल्या, या जगामध्ये देखील आमच्या पिढ्या किती मागास राहिल्या याच्याबद्दल जरांगे पाटील म्हणतायत. त्यांनी पुढे काय सांगितलं, समुद्र बघायचा आहे. समुद्र बघणं म्हणजे एक प्रकारे फिरणं. अरे फिरणं आमच्या कधी नशिबात आलंच नाही. आम्ही शेताचे बांध कधी ओलांडलेच नाही आणि आम्ही बांधांच्या पलीकडे कधी गेलोच नाही. शेतकरी कायम त्या शेतातच मरत राहिला आणि शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्या देखील शेतातच मरत राहिल्या. त्यामुळे आम्ही कधी समुद्रापर्यंत पोहोचलोच नाही. या व्यथा समजून घ्या. त्यांना काय सांगायच्यात. बिस्किटे कशी बनवली जातात, बिस्किटे, कारण बिस्किट हा एक छैन छबिल्याचा प्रकार आहे. आम्ही तर कोरकं खाल्ली, आम्ही आमच्या रात्रीच्या शिळ्या चपात्या सकाळी चुलीवर कडक करून उन्हामध्ये ठेवून त्याची कोरकं करून तीच आम्ही बिस्किटं म्हणून खातो. आम्हालाही पाहिजेत, आमच्याही मराठ्यांच्या पिढ्यांना पाहिजेत की बिस्किटं कशी बनवली जातात. मग ते पार्लेजी असो, मारीगोल्ड असो, कुठलंही काय का असे ना, पण ती मुंबईत जी बिस्किटं बनतात ना, ते बिस्किटं आम्हाला पाहिजेत. ताज हॉटेल तुम्ही समजू शकता. ताज हॉटेलमध्ये मला माहित नाही तुमच्यापैकी किती जण, पण मी स्वतःही अजून ताज हॉटेलमध्ये कधी गेलेलो नाहीये. पण ते एक स्वप्न असतं. मला कधी वाटलं नाही ताज हॉटेलमध्ये जावं, पण ते एक असतं, स्वप्न असतं. मुंबईच्या त्या गेटवे ऑफ इंडियाच्या समोर असलेलं ते ताज हॉटेल पाहावं, तो गेटवे ऑफ इंडिया पाहावा, तिथे येऊन 4 फोटो काढावेत, एका विरंगुळा म्हणून आपलं एक वेळ घालवावी तिथे, असं एक स्वप्न असतं. पण त्या तालुक्यांच्या बाहेर, गावखेड्यांच्या बाहेर, त्या लालपरीच्या बाहेर, त्या एसटी महामंडळाच्या बसच्या बाहेर आपण कधी गेलोच नाही. आणि मराठ्यांच्या मनामध्ये असलेली ही खतखत आहे, जी खतखत जरांगे पाटील तिथे बोलून दाखवत होते. तुम्हाला तो विनोदाचा भाग वाटला असेल, पण तो विनोदाचा भाग नव्हता. त्या माणसाच्या अंतर्मनातून जे प्रश्न येत होते त्यांनी ते तसेच्या तसे मांडले. जपानच्या कंपन्यांनी नोटा छापायच्या मशीनच्या वेळेस त्यांनी अजून एक वाक्य उद्गारलं, आम्हाला लांबूनच पाहू द्या. कारण कदाचित नोटा छापायच्या मशीनीच्या जवळ आमचे चेहरे पाहून आम्हाला तुम्ही जाऊ पण देणार नाहीत. आमचे चेहरे पाहून कदाचित आम्हाला त्या नोटा छापायच्या मशीनीजवळ जाऊ पण. नोटा छापायच्या मशीनीचा अर्थ असा की आम्ही किती मागासलेले आहोत. त्या जपानच्या कंपन्यांमध्ये कधीच आम्हाला काम करायचा अवसर येणारच नाही, कारण आमची तेवढी शैक्षणिक पात्रताच झालेली नाही. आम्हाला तिथपर्यंत शिकूच दिलं गेलं नाही. ज्यावेळेस मराठ्यांची पोरं त्याच शाळा कॉलेजांमध्ये शिकतात आणि त्याच शिक्षण कोर्सांसाठी तुम्हाला लाखोंच्या फी भराव्या लागतात, त्यावेळेस मात्र मराठ्यांचं ते दर्द दुःख कोणी समजू शकणार नाही, जे काही असेल ते. पण या सगळ्याच्या मागे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं
इथे कुठल्याही समाजाशी भांडणे लावण्याचा जर कुठल्या नेत्याचा उद्देश हेतू असेल तो हेतू तिथेच हाणून पाडायला हवा. कारण हे नेते आज नाही तर उद्या एकत्र येतात, पण समाजांमध्ये तयार झालेलं वितुष्ट हे लवकर जात नसतं. हे पिढ्यानपिढ्या पुढे 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 वाढतच गेलेलं आजवरचा इतिहास आहे. मराठा ओबीसी मध्ये, मराठा आणि 96 कोळी मराठामध्ये, मराठा आणि कुणबीमध्ये, या सगळ्यांमध्ये जो झांगडगुत्ता करून ठेवायचा प्रयत्न झालेला आहे हा अतिशय दुर्दैवी म्हणता येईल, पण महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी हा घातक आहे. त्यांनी आणखी काय सांगितलं बघा. करोडो मराठा समाजाचं वाटोळं करायचं काम केलं तर तुमची सुट्टी नाही. सरकारला एक प्रकारे निर्वाणीचा इशाराच दिलेला आहे. मायबापांनी कष्ट करायचं, लेकराला शिकायला देखील त्यांचा पैसा पुरत नाही. अगदी बरोबर, मगाशीच तुम्हाला मी उदाहरण दिलं. साध्याशा कोर्ससाठी मायबापांनी आयुष्यभर कष्ट करून जमवलेला पैसा देखील पुरत नाही. शेवटी वावरं गहाण ठेवावी लागतात. तिघांनीही मराठ्यांना त्यांनी सगळ्यांना मराठ्यांना शेवटी मराठ्यांच्या वतीने एक विनंती केली. तिघांना म्हणजे एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, सगळ्यांना त्यांनी विनंती केलेली आहे. पण जरांगे साहेब, ओबीसी समाज हा विरोधात नाहीये, आपल्या विरोधात नाहीये. सकल मराठा समाजाच्या विरोधात ओबीसी समाज कधीच नव्हता. ना आधी होता, ना आता आहे, ना पुढे आहे. विरोधात आहेत तर ते जाणून बुजून उभे केलेले टगे, आणि ह्या जाणून बुजून उभ्या केलेल्या टग्यांमुळे कधीही आपल्याकडनं कुणाहीकडनं दोन समाजांमध्ये वितुष्ट होईल असं कुठलंही वातावरण तयार होताही कामा नये. त्यांनी बघा, जरांगे पाटलांनी काय सांगितलं. उदय सामंत साहेब, धनंजय मुंडे साहेब, संदीपान भुमरे आणि अतुल सावे, तुम्हा सगळ्यांना विनंती करतो, कारण शेवटी मध्यस्थी करायला तुम्ही आला होतात, मध्यस्थ्याची बोलणी करायला तुम्ही आला होतात. त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती करतो की जे आंतरवालीमध्ये असेल किंवा बीड गेवराईमध्ये असेल, जे अटक सत्र चालू आहे, माजलगावमध्ये असेल जे अटक सत्र चालू आहे, ते अटक सत्र का होत आहे? तुम्ही शब्द दिला होतात मराठ्यांना अटक केली जाणार नाही, आणि ज्यांच्यावर या केसेस टाकल्या गेल्या त्या केसेस मागे घेतल्या जातील. तुम्ही शब्द दिला होता, मग तुम्ही आता तुमच्या शब्दांना पाळा. कारण त्यांनी बरोबर या चौघांचीच नावं घेतलेली आहेत, कारण ह्यांनीच शब्द दिला होता. MCR झाला असताना PCR का दिला? अगदी बरोबर, MCR जर झाला तर PCR द्यायची गरज काय होती? हे सगळे चाली खेळले जातात इथून. त्यांनी सांगितलं पहिल्या एसपींची बढती केली, त्यांना ते पुण्यामध्ये मला वाटतं गुन्हे अन्वेषणच्या त्यांच्या अधीक्षकपदी त्यांची नेमणूक केली तुषार दोशींची. आता तुम्ही बघितलं त्या दिवशी बीड गेवराईमध्ये ऋषिकेश बेद्रेला अटक झाली. त्यांनी हेही सांगितलं गुन्ह्यांचं समर्थन नाही, पण जाणून बुजून ज्या गोष्टी, मग एखाद्या आमदाराने त्याचा पूर्वश्रमीचा राग काढलाय, त्याच्या मागच्या आयुष्यातला वैमान असतातल्या मागच्या आयुष्याच्या म्हणण्यापेक्षा भूतकाळातल्या झालेल्या गोष्टींचा राग काढण्यासाठी जर ऋषिकेश बेद्रेला अशा प्रकारे अडकवायचा प्रयत्न केला असेल तर ते देखील खपवून घेतलं जाणार नाही. मग आताच्या ह्या ज्या अटक सत्र चालू आहेत, परत नव्या कुठल्या तरी एसपीला आपल्याला काही प्रमोशन वगैरे द्यायचं का, अशा प्रकारचे त्यांनी शंका बोलून दाखवलेल्या आहेत. या अटक सत्र का होत आहेत? मंत्र्यांनो, तुम्ही आम्हाला शब्द दिले होते. पुढे काय म्हणतायत पहा. 2 तारखेला 1 महिना पूर्ण होतोय, म्हणजे मागच्या 2 तारखेला हे सगळं संपलं होतं आणि 2 महिन्यांची मुदत दिली गेली होती. त्यामुळे सरकारने 2 जानेवारी ते 2 जानेवारी असा पकडायचा प्रयत्न केला. 2 ऑक्टोबर ते 2 जानेवारी, 2 नोव्हेंबर ते 2 जानेवारी, कारण 2 महिने अशा प्रकारे. पण जरांगे पाटलांचं मागचं उपोषण मला वाटतं 24 ऑक्टोबरला संपलं होतं. त्यामुळे 24 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर आणि 24 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर असा जरांगे पाटलांनी 2 महिन्यांचा मुदत दिलेला आहे. पण या अशा प्रकारचं आंदोलन तुम्ही बंद करत असताना ज्या आश्वासनं तुम्ही दिलीत, जे नेते तुम्ही पाठवलेत, त्या नेत्यांकडनं त्यांच्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. मग जर तुम्हाला आम्हाला जेलमध्येच टाकायचंय, जरांगे पाटील काय म्हणतात बघा, 5 कोटी मराठा समाजाला तुम्ही जेलमध्ये टाका आणि पुरत असतील तुमची जेल तर पुरवून दाखवा. 5 कोटी मराठा समाज त्या तुरुंगात जायला तयार आहे. पुढे काय म्हणतायत, मी मगाशी तुम्हाला सांगितलं बीडमधलं ऋषिकेश बेद्रेचं प्रकरण आता झालेलं आहे. जर तुम्ही अटक करणारच नव्हतं तर मग ही अटक सत्र का? आणि दंगलीचे तुम्ही त्यांच्यावर आरोप ठेवताय, पण त्या दंगली बघा शेवटी त्यांनी कुणासोबतचे फोटो आले, पवार साहेबांचे सोबतचे फोटो, जयंत पाटलांसोबतचे त्याचेच फोटो नारायण राणे सोबत पण भेटले. शेवटी ही मराठा कार्यकर्ते, हे मराठा आरक्षण आंदोलनातले कार्यकर्ते, हे कुठल्या ना कुठल्या तरी पक्षामध्ये असणार आहेत.
हे कदाचित भाजपमध्ये असू शकतात, हे शिवसेनेत असू शकतात, हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असू शकतात, हे मनसेमध्ये असू शकतात, कुठल्याही पक्षामध्ये असू शकतात. त्यामुळे ह्यांचे फोटो असे कुणाबरोबर भेटले म्हणून कुणी यांना आदेश दिले असं होत नाही. आणि त्यांनी शेवटी नारायण कुचे, मला वाटतं बदनापूरचे, जालन्यातले बदनापूरचे आमदार नारायण कुचेंनी ज्यावेळेस ती मध्यस्थी केली होती, त्या नारायण कुचेंना आणि धनंजय मुंडेंना बऱ्यापैकी झुंजवून ठेवला. काढा माझे कॉल रेकॉर्ड, काढा त्याचे कॉल रेकॉर्ड, कोणतरी एक तर आतमध्ये जाईल. मला नारायण कुचेंनी सांगितलं की हे बीडमधलं अटक सत्र हे धनंजय मुंडेंनी करून आणलेलं आहे, धनंजय मुंडेंनी घडवून आणलं आहे आणि खुल्या सभेमध्ये सांगितलं त्यांनी. मग धनंजय मुंडे एकीकडे त्या व्यासपीठावर, आंतरवालीच्या व्यासपीठावर जाऊन जरांगे पाटलांना 4 समजुतीचे बोल सांगतात, उपोषण मागे घ्यायला सांगतात. आणि हेच धनंजय मुंडे जर पडद्याआडून अशा प्रकारचं काही कारस्थान करत असतील तर हे वाईट आहे. आणि जरांगे पाटलांनी हे कारस्थान ओळखलं आणि नारायण कुचेंनाही त्यांनी समज दिली की तुम्हाला मी चांगलं मानत होतो, पण कारण शेवटी स्थानिक जे नेते असतात, मध्यस्थ स्थानिक असतात, रावसाहेब दानवे असतील, अतुल सावे असतील किंवा नारायण कुचे असतील, सगळे जालन्यातली प्रशस्त मंडळी, ह्या मंडळींनी मध्यस्थी केली. त्यामुळे रावसाहेब दानवेंचं नाव ज्यावेळेस छगन भुजबळांनी घेतलं त्यांच्या सभेमध्ये किंवा नारायण कुचेंचं नाव छगन भुजबळांनी घेतलं, त्यावेळेस मात्र जरांगे पाटील म्हणाले माझ्याकडे मध्यस्थीसाठी यायचं आणि तिकडे छगन भुजबळांना आपलं नाव सांगायचं. तुम्ही सांगितल्याशिवाय छगन भुजबळ तुमचं भर सभेत नाव घेईल का? हे जरांगे पाटलांनी अतिशय योग्य ओळखलं आहे आणि जरांगे पाटलांना चांगलं कळून चुकलं आहे. भविष्यामध्ये यांच्याकडनं खरंच याच्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत की मराठ्यांना मराठ्यामध्ये झुंजवायचं किंवा मराठ्यांना ओबीसींच्या बरोबर झुंजवायचं काम केलं जाईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण पाहू. आणखी 1 महिन्याची वेळ आहे, जवळपास 24 डिसेंबरपर्यंतची वेळ आहे. त्यानंतर मग मुंबईला कदाचित बैठक घेतली जाऊ शकते. पुढची बैठक मला वाटतं जालन्यामध्येच आहे. पण ज्यावेळेस हे सगळं ठरेल, याचा सगळा एक गोषवारा ठरेल कशा प्रकारे हे आंदोलन पुढे जाणार आहे, त्यावेळेस मात्र आपण सारे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या बाजूने राहू. मग मराठा आरक्षण आंदोलन असेल, ओबीसी आरक्षण आंदोलन असेल, धनगर आरक्षण असेल किंवा लिंगायत समाजाचं देखील असेल, या सगळ्या जिथे जिथे खऱ्या अर्थाने गरज आहे त्या सगळ्यांच्या बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा कडवटपणे उभा राहिला तुम्हाला दिसेल. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.